नमस्कार. तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आज कसं म्हणजे दुपारपासूनच लाईट नाही बघा. तर लाईट काय माहिती आता येते का नाही ते पण माहित नाहीये. त्याच्यामुळे एकदम बाहेर अशी म्हणजे हवेशीर चूल पण पेटवली. कसं चाळीमध्ये पण आता अंधार पडला होता आणि मग बॅटरी तर आता घरामध्ये पण लागते कारण आता आपल्या घरामध्ये लहान लेकर आहे त्याच्यामुळं. तर बघा विटाची चूल मांडलेली मी एक साईडला इकडं आणि पेटून पण घेतली. तर आज मस्तपैकी डाळ तडका बनवायचा आहे. तर डाळ टाकलेली होती म्हणजे गॅसवरती कुकर मध्ये शिजायला. तर लोक म्हणलं बाकीचं आणून घेऊ. आणलं ते बाकीचं चूल इकडेच पेटवली आज. बरं आहे ना, मधले अंधार आहे आज लाईट पण नाही. हा ना, लाईट पण नाही, मध्ये लय अंधार होता. तर डाळ टाकलेली कुकर मध्ये शिजायला. तोपर्यंत आपल्याला डाळ तडक्यासाठी मस्त थोडस गरम पाणी करून घ्यायचं. खलबत्ता बघा विटाची चूल म्हणल्याच्या नंतर कसं म्हणजे सगळीकडून सारखी नाही राहत. त्याच्यामुळे कढई हलत होती त्याच्यामुळे विटा बी सारख्या करून घेतल्या बघा. मग आता एकदम पॅक अशी बसलेली. तर चला आता डाळ तडका बनवायचं म्हणलं मग कसं कांदा टमाटर ते एकदम बारीक कापून घ्यावं होतं. तर ताई तिकडे कांदा ते एकदम बारीक कापून घेऊन राहिल्या. टमाटे एकच राहिला आता. आता उद्या बाजारच आहे ना. हा, पोरं खाते ना, पोरांना लय आवडत. तू काय करतो शंभू? भाजी भाजी. हा, बाहेर पण मध्ये अंधार होता ना. मध्ये लय अंधार होता त्याच बाहेरच बरं आहे बाहेर वारा नसल्यावर तितकं बाहेर निघत. तर आपल्याला मसाले पण टाकायचे डाळ तडक्याला आणि त्याच्यामुळे मग थोड्याशाच मिरच्या घेतलेल्या आहे बघा. लसूण पण किती मोठा असं सोलून घेतला आणि लसूण आणि मिरच्या खलबत्त्यामध्ये एकदम बारीक काप म्हणजे असं ठेचून घ्यायचे आहे. आज काय आता तेवढं सगळं झालं असतं वावरातला, पण मम्मी ते देवगडला गेले त्याच्यामुळे मग एक जणीला जावं लागलं वावरात. हा ना, तेवढं रोवून गेलं नाही तर आज झाला असता. हा ना, मग आता उद्या पण आता रक्षाबंधन म्हणल्यावर मग बंदच राहील. आता उद्या रक्षाबंधन मग बहीण भाव तेवढं स्पेशल म्हणजे सण त्याच्यामुळे एकदम काही स्पेशल नाही. पण आता ते आज झालं कोणी म्हणतं चालतात नाही ग्रहण आहे म्हणते. हा ना, ग्रहण आला नेमकं काय ते नाही. चला आता सगळ्या ताईंचं चाललेलं असं रक्षाबंधनची तयारी, कारण आता सगळ्यांनाच माहेराला जायची ओढ राहती. तर कसं आता वावरातले काम आवरल्याशिवाय म्हणजे आता वावरातले काम तर कसे चालूच राहते, पण मग कसं जे थोडेफार आवरले म्हणजे मग जायला बरं राहतं. भेटत आता अजून कडे घालतात. तिरीच्या बट्टेच तेल थोडंच राहिलं असं ते खरकट आपलं. हा ना, मग खरकट तेल संध्याकाळच्या वेळेलाच बरं राहतो वापरायला. सकाळी कसं नैवेद्य द्यावं लागतं देवीला, मग नाही चालत नाही. कांदा कसं एकदम बारीक कापला ना मग परतायला बरं राहतं, आणि टमाटर आणि कांदा दोन्ही पण एकदम बारीक मस्त कापून घ्यायचं डाळ तडक्यासाठी. कविता जाळलेच झालं ग. हा ना, विटा चुल असल्या ना तर जाळ तेव्हा विटात चुलायचे म्हणजे बाहेरून वरती पडतो. कांदा घ्या बरं इकडे. गिरण चालू करून पहा मग. दमन आलं का पहिले जास्त चालत होते, आता कसं तर बघा म्हणजे आता काल पण व्हिडिओ नाही आला आणि आज सकाळी पण नाही. तर कसं भरपूर ताई दादा व्हिडिओची वाट बघत राहते, कारण की कसं रोज जरा व्हिडिओ बघायला जरा भेटला ना तर मग एकदम भारी वाटतं. आणि आम्ही पण रोज कमेंट ऐकले ना तर आम्हाला पण एकदम भारी वाटतं बघा. पण कसं आता आपल्या घरामध्ये लहान लहान लेकरं आहे त्याच्यामुळे मग थोडस मागं पुढं पण होतं, व्हिडिओ काढायला टाइम नाही राहत बघा.
लसूण याच्यात लावले कुकर मध्ये. मला आता सगळं चांगलं 5 मिनिटं परतून द्यायचं, नरम होऊन द्यायचं आणि मग मसाला टाकायचं. नंतर मसाला टाकायची. मग कढीपत्ता कोथिंबीर टाकायची. जास्त झाला आता. मग कसं एकदम कमी जाळावर एकदम 5 मिनिटं म्हणजे कांदा आणि टोमॅटो ढकन ठेव थोडं. ते ठेव घे ना त्याने बस ना. शंभू इकडे बाय. कांदा ते सगळं म्हणजे एकदम नरम झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची बघा. मसाले कोणते आणले ते? आपला कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, सांबार मसाला. डाळ चांगली शिजली होती ना? एकदम मस्त. वाटीत काढलेली पाहिजे सगळे टाकायचे एवढे. मीठ टाकलेली ना. एका वाटीमध्ये आपले सगळे मसाले काढून घ्यायचे. तर कांदा लसूण मसाला, सांबार मसाला, लाल तिखट पावडर, तर आपले डाळ तडक्याचे जे मसाले ते काढून घेतले बघा. तर थोडीशी हळद टाकायची आपल्याला. सगळे मसाले मस्त परतले बघा आणि तेलामध्ये चांगली तर तेल कसं मस्त सुटलेले आता म्हणजे आपले सगळे मसाले व्यवस्थित परतले गेले. काढून ठेवली मी थोडस कोरांना डाळ काढून ठेवलेली म्हणून त्याला द्यायची ती. तुला प्यायची का? पोरांना लय आवडती डाळ. बघा डाळ सगळी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि गरम करून घेतलेलं पाणी टाकून द्यायचं. हा भाजी केली ना दादा. डाळ तडका. डाळ तडका मस्त आपला डाळ तडका आता 5 मिनिटात चांगली उकळी येऊन तयार होईल. पाणी गरम गरम पण पितो पाणी. त्याला हलवून द्या. बघा आपल्या डाळ तडक्याला मस्त अशी उकळी काढून घेतली आणि डाळ तडका आपला तयार झालेला बघा मस्त. बघा आता बराच अंधार पडला. आता 7 वाजत आले असन, 7-7:30 झाले असन आणि लाईट गेली होती तर लाईट पण आली. तर मस्त आता इथं चपात्या बनवून घेणार आहे आम्ही. आता चूल तर पेटलेलीच आहे म्हणल्यावर आणि डाळ तडक्यासोबत गरम गरम चपात्या आणि भात जर असला ना तर एकच नंबर जेवण होतं. तर भात पण आतमध्ये गॅसवर टाकून दिलेला आहे मी. तर चला कोणत्या कोणत्या ताईंना चुलीवरती बाहेर असा मस्त मोकळ्या वातावरणात स्वयंपाक करायला आवडतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण शेतकऱ्यांचं इतकं भारी असतं ना बाहेर वातावरण म्हणजे मोकळ्या वातावरणात स्वयंपाक करण्याची किंवा जेवण करण्याची एक वेगळीच मजा असते.
बघा डाळ तडका पण बनून झाला आणि कविता चाललेल्या तिकडे पोळ्या तर चुलीवरती. तर बघा संध्याकाळचं वातावरण किती मस्त आहे. लाईट आल्यानंतर मंदिराकडे किती मस्त असं फ्रेश वातावरण वाटत. बघा इकडे आरास त्यांचं चाललेलं आहे होमवर्क. शाळेतून आले आणि दिवसभर का ग अरा शाळेतून आले तेव्हा होमवर्क करून घ्यायचा ना. हा का. बघा आपल्या वांदरगावच्या आत्या पण आलेल्या आहे. तर सरला बेटाच्या जवळ त्यांचं गाव आहे वांदरगाव. तर तिथले आहे. आता बरी तब्येत खुशाल आहे का. बरं आहे बरं आहे. काय चाललं मग काम. हा ना बरं आहे बरं आहे. वावरात काय करेल मग. मग काय का त्याला तर पाणी बिणी द्यावं ना. आता काय पाऊस येईना नाही. हा ना मग तेच ना आमचं तेच चालू आहे बाई. हा मग काय बरं आहे. बघा आल्या आल्या आत्या वांदरगावच्या आणि आता रक्षाबंधन आहे तर आल्या आहे की नाही आत्या. बरं आहे बरं आहे. इकडे शिवचं मम्मीचं काय चाललेलं आहे बघा. एक झोपला वाटतं अनु. वरण भात खातो शिव. माय माय वरण भात खातो. आज शिव पण गेला तर मम्मीच्या सोबत देवगडला. बाप्पा केला का दादा. बाप्पा कस केला तू. बघा मम्मीचं नात्यात चाललेलं आता गप्पा. तर इकडं चुलीवर कविताची पोळ्या चालू आहे. गिरण पण चालू करून दिलेली त्याच्यामुळं सगळे लाईट आम्ही बंद केले. बाहेर लय वार आहे का ग. बाहेर वारं सुटलं तर लाईट पण आली म्हणलं मग बरं येत आपल्या रोजच्या ठिकाणी. बरं आहे मग काय. वारं सुटला खूप काही तिकडे वारं सुटलं दिसतं. ते कौशिकाला आता आत्ता आल्या ना. हा तिकडच ना त्यांच्या घरी आता झाल्या एवढं.